महिलेने फसविले, पत्रकार परिषदेत आरोप. पोलिसांची भूमिका संशयास्पद. राजुरा अतिक्रमणाची जागा विकून महिलेने मला फसविले असून मागील 2 वर्षांपासून घराचा ताबा देण्यास नकार करीत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा कार्यवाही शून्य आहे आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असून माझी फसवणूक करूनही योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप घनश्याम चौधरी यांनी राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील मालमत्ता क्रमांक SW000839 1200 फूट जागा घनश्याम चौधरी यांनी दीपाली बकाणे यांच्याकडून 4,08,000 रुपयाला विकत घेतली. ही जमीन अतिक्रमणाची आहे, काही दिवस राहू द्या असे म्हटल्याने राहू दिले, मात्र मागील 2 वर्षांपासून घर सोडत नाही आणि ताबा सुद्धा देत नाही असा आरोप पत्रकार परिषदेत घर खरेदी करणारा घनश्याम चौधरी यांनी केला आहे. अशा फसवणुकीच्या घटनेत वाढ होत असून यापूर्वी येथील पत्रकार मुकुरुश शेलोटे यांची सुद्धा अशीच फसवणूक झाली होती. राजुरा पोलिसांनी असे प्रकार गंभीर असल्याने कडक कार्यवाही करणे गरजेचे आहे, मात्र राजुरा पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. माझे नाव घनश्याम मधुकर चौधरी, राहणार राजुरा. मी इथे राजुऱ्यामध्ये एक घर घेतले आहे. दीपाली दीपक बकाणे यांचं घर घेतले असते. मध्यस्थी ज्योती मेटपल्लीवार हे व्यक्ती, ज्योती प्रकाश मेटपल्लीवार ही व्यक्तीने मध्यस्थी करून माझ्या फसवणूक केलेली आहे. दोघे मिळून. तुम्हाला काय अपेक्षा आहे? योग्य ते न्याय मिळावा हीच अपेक्षा. चौधरी, राहणार राजुरा. आता जे तुम्ही पत्र परिषद घेतले, कशासाठी घेतले, की काय नुकसान झालं तुम्ही आणि काय अपेक्षित आहे? माझे जो घर विकत घेतले होते राजुरामध्ये, त्या व्यक्तीचं नाव हे आहे दीपाली दीपक बकाणे यांची प्रॉपर्टी मी विकत घेतली आहे. तर ते किती पैशाने विकत घेतले? त्या टोटल मी 5,90,000 विकत घेतलेली आहे. नोटीस लिहिताना त्यांनी 4,08,000 रुपये सौदा झाला असं दिलं आहे. उर्वरित पैसे ते मी त्यांना दिले. मध्यस्थी म्हणून ज्योती प्रकाश मेटपल्लीवार ह्या होत्या. यांनी दोघे मिळून, यांचे असे फ्रॉड चालतच राहतात, त्यांनी दोघे मिळून मला यांच्यात फसवण्यात गेलं आणि मला योग्य ते न्याय मिळावा, नाहीतर माझे पैसे मला परत द्यावं, नाही तर माझी प्रॉपर्टी मला वापस करा, एवढंच.